अध्यक्ष महाराज, खरं तर सदस्य कमी आहेत तर एखादा गंभीर विषय फार डायल्यूट होऊन जातो. स्वतः मंत्री महोदयांनी मान्य केलं की 50 असे लोक त्या बँकेत घेतले की 6 महिने निवृत्तीला राहिले आणि सिव्हिल सर्जनकडे जाऊन अनफिट सर्टिफिकेट घेतलं. खरं तर हा नियमच बँकेत कसा कुठून आला माहीत नाही. असा नियम नाही तरी घेतलेत. अध्यक्ष महाराज, याच्यातली अडचण काय आहे? मागील 1 वर्ष मी चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या अशाच भरतीबद्दल इथं चर्चेमध्ये सहभाग झालो. एक SIT नेमली. साहेब, ती SIT गोगल गाईपेक्षाही कमी वेगाने त्याचं काम सुरू आहे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे, या बँका काही यांच्या बापाच्या नाही आहेत. हे काही कुरण नाही आहे. आणि तो स्वर्गीय महमूद सांगून गेला ना, बाप बडा ना भैया, द होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रुपया. याच्याने ह्या केसेस दाबता येत नाही. माझी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विनंती आहे की परभणी असो, चंद्रपूर असो किंवा या 4 वर्षामध्ये ज्या ज्या बँकांमध्ये भरती झाल्या अवैध, ज्याच्यावर लक्षवेधी तारांकित प्रश्न, विविध आयुधांचा उपयोग केला, एकदा आमदारांची समिती करा. 6 महिन्यात आमदारांच्या समितीचा अहवाल येऊ द्या. मी बेंबीपासून सांगत होतो की 50-50 लाख रुपये घेतले, तुम्हाला फोन करायचो, पत्र द्यायचो, सर्वांना नोकर भरतीच्या ऑर्डर आले, 2-2 महिने उपोषण झाले. आता तर तुम्ही 25 मध्ये नवीन GR काढलं की याच संस्था केल्या पाहिजे, पण त्या अगोदर GR निघालं, त्याला चॅलेंज झाला. तर माझी स्पेसिफिक आपल्याला प्रश्न आहे, प्रश्न गंभीर आहे. जे गुणवान आहे ते मागे पडतात, जे धनवान आहे ते नोकरीत लागतात. मग त्यांची सेवा कशी असेल तुम्हाला माहिती आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही आमदारांची समिती करा. सारी प्रकरणं द्या, चंद्रपूर द्या, परभणी द्या. तशी सध्या आम्ही रिकामे आहोत. चांगला अभ्यास करू. करा आमदारांची समिती करा. भंडारा आहे, चंद्रपूर आहे, 250 कोटी रुपयाचा तिथं गैरव्यवहार झाला आणि तोच पैसा निवडणुकीत मग आमच्या विरुद्ध वापरला. उभा झाला निवडणुकीत. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यात मोठा गैरव्यवहार केल्याप्रकरणी एका ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खुशाब वेकाजी मानपल्लीवार, ग्रामपंचायत अधिकारी घाटकोळ, पंचायत समिती पोंभुर्णा यांच्यावर ही निलंबनाची कारवाई झाली आहे. मानपल्लीवार यांनी केलेल्या गंभीर गैरव्यवहाराची ही घटना आहे. मानपल्लीवार यांना 11 फेब्रुवारी 2024 रोजी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सादर करण्याचे आदेश होते. मात्र मौजा घाटकोळ येथे त्यांनी चुकीचे पंचनामे सादर केले. यामुळे ज्या 9 अपात्र लोकांच्या नावावर 7/12 नव्हता, त्यांना शासनाकडून तब्बल 4,18,690 रुपये इतके अनुदान वितरित झाले. या प्रकरणाच्या चौकशी अहवालात मानपल्लीवार यांनी कामात आणि विहित कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर गैरव्यवहाराची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांनी खुशाब मानपल्लीवार यांना तात्काळ प्रभावाने जीप सेवेतून निलंबित केले आहे. काय उत्तर काय? याच्यानंतर 2 अशासकीय बिल आहे. आता 200. बरं ठीक आहे. मंत्र्यांनी सुट्टी घेतली आहे का? मंत्र्यांनी तुम्हाला सुट्टीचा अर्ज दिलाय? सुट्टीचा अर्ज दिलाय का? सुधीर भाऊ, नाही तुमचा नाही, ज्याचे अशासकीय विधेयक. अच्छा, तुम्ही उत्तर देता. काय हरकत नाही. अरे असं आहे, तुम्ही बसलेलं नाही. आता याच्यानंतरचा पुढचा क्रम काय आहे? श्री सुधीर मुनगंटीवार विससे यांचे सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 5 कारागृहे महाराष्ट्र सुधारणा विधेयक. कारागृह सुधारणा विधेयकामध्ये उत्तर कोण देणार आहे? गृह विभागाने दिलं पाहिजे. आता इथं मंत्री नाही, राज्यमंत्री नाही. बरं, हे विधेयक काही आत्ता मांडलेलं नाही आहे. मागच्या वेळी आम्हाला सांगण्यात आलं की पुढच्या अधिवेशनात नक्की घेऊ. तर दुपारी सांगितलं असतं तरी आम्ही निघून गेलो असतो. मग पुढच्या अधिवेशनात काय हरकत नाही, करा. एक ध्यान में रखना चंदसुख भैया, अध्यक्ष महाराज, चंदसुख भैया नहीं अध्यक्ष महाराज, आपके ही शेर में मैं एक शेर सुनाई देता हूं. छल करोगे तो छल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा. और एक सुना देता हूं क्योंकि आप बहुत शेर कहते हो. किसी को तोड़कर
कभी खुद को मजबूत मत समझो, वक्त ऐसा घूमेगा कि जब टूटोगे तो जोड़ने वाला भी नहीं रहेगा। पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव रेती घाटावर गुरुवारच्या रात्री ही धडक कारवाई करण्यात आली। रात्रीच्या अंधारात वैनगंगा नदीतून सुरू असलेला अवैध रेती उपसा उपविभागीय अधिकाऱ्यांनी हाणून पाडला। याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या। त्यानुसार गोंडपिंपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी यांनी आपल्या पथकासह डिसेंबर 11 रोजी रात्री 8:30 वाजता अचानक छापा टाकला। या कारवाईत रेती उपसा करण्यासाठी वापरण्यात येत असलेला विना नंबरचा पोकलँड मशीन जागेवरच ताब्यात घेण्यात आला। अधिकाऱ्यांचे पथक पाहताच मशीन चालक आणि संबंधित लोक पळून जाण्यात यशस्वी झाले। जप्त केलेला पोकलँड महसूल विभागाच्या ताब्यात ठेवण्यात आला असून संबंधित ठेकेदार आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास महसूल विभागामार्फत सुरू आहे।